प्रभाग 12 मधील मूलभूत सुविधांवर नगरसेवक अनिल तिरुखे यांचे आयुक्तांना निवेदन. स्वच्छता, ड्रेनेज व पाणी पुरवठ्याच्या प्रश्नांवर तात्काळ कारवाईची मागणी. आज दिनांक 24 रोजी मंगळवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिका हद्दीत प्रभाग क्रमांक 12 मधील विविध मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधत नगरसेवक अनिल तिरुखे यांनी जालना शहर महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन सादर केलं आहे. स्वच्छता, ड्रेनेज व पाणी पुरवठ्यांच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. निवेदनात चंदनझिरा, नागेवाडी, सुंदरनगर, सिद्धिविनायक नगर, मातोश्री नगर, इस्लामपुरा, बावला पार्क व एकता चौक परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. प्रभागासाठी स्वतंत्रपणे 4 GPS युक्त घंटागाड्या व किमान 25 स्वच्छता कर्मचारी नियुक्त करावेत. तसेच प्रभागाचे स्वच्छता निरीक्षक यांनी दररोजच्या स्वच्छतेचा अहवाल व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. चंदनझिरासह अनेक भागात ड्रेनेज लाईन पूर्णपणे चोकअप झाल्यानं घाण पाणी साचत असून विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. पाणी पुरवठ्याबाबत मौलाना आझाद चौक ते एकता चौक दरम्यान DP रोडच्या कामावेळी फुटलेल्या पाईपलाईन तात्काळ दुरुस्त कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. पाणी पुरवठ्याबाबत संबंधित विभागास वारंवार कळवूनही कार्यवाही न झाल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे. तसेच DP रोड लगत दोन्ही बाजूंच्या नाल्यांचं अपूर्ण काम तातडीनं पूर्ण करावे असंही निवेदनात नमूद आहे. याशिवाय ज्या भागात अद्याप नळ कनेक्शन नाही त्या ठिकाणी पाईपलाईन टाकून नागरिकांना त्वरित नळ जोडणी देण्याची मागणीही करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्य व मूलभूत सुविधांच्या दृष्टीनं प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अशी अपेक्षा नगरसेवक अनिल तिरुखे यांनी व्यक्त केली आहे. आज आपण महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आणि कलेक्टर मॅडमला निवेदन दिलं आहे. काय आपली मागणी? आम्ही प्रभाग क्रमांक 12 मधील नगरसेवक आम्ही आज उपायुक्त मॅडम यांना भेट दिली. उपायुक्त मॅडम तसेच कलेक्टर मॅडम यांना निवेदन दिलं की बाबा आपलं मौलाना आझाद चौक ते एकता चौक पर्यंत जे झालेला 60 फुटाचा रोड आहे तेथील नाल्या आणि ते पाईपलाईनचा जे प्रश्न होता त्याची समस्या आम्ही ते मॅडम समोर मांडल्या. आणि त्याचबरोबर जे सुंदरनगर बावला पार्क मधील नाल्यांचा प्रश्न होता त्या नाल्यांच्या प्रश्नासंदर्भात त्यांना येऊन पाहणी करण्यासाठी आग्रह केला. तर मॅडमनी सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिला की तुमच्या नाल्याचा पाण्याचा प्रश्न जे काय आणि त्याच्यासोबत आम्ही जे नवीन नळ कनेक्शन आहे जिथं कनेक्शन गेलेलं नाही पाण्याचं आणि जिथं पाईपलाईन फुटलेलं वगैरे त्यांच्या संदर्भात आम्ही मॅडम समोर सविस्तर चर्चा करून त्यांचं सकारात्मक म्हणजे हे आलं आम्हाला की आम्ही करू बाबा तुमचं काम आणि त्यांची माणसं वगैरे पाठवू. आणि राहिला स्वच्छतेचा प्रश्न आम्हाला माणसाची कर्मचाऱ्याची कमतरता आहे. घंटागाड्या अजून अवेलेबल नव्हत्या आम्हाला. आता याच्यानंतर आता त्यांनी सांगितलं आम्हाला की बाबा घंटागाड्या आणि तुम्हाला आम्ही स्वतंत्र SI ची मागणी केली आणि स्वतंत्र ते कर्मचारी ते आमचे प्रभाग 12लाच फक्त तेवढे आम्हाला आणि त्यांचं रोज अपडेट लागेल आम्हाला की हे कर्मचारी येऊन काम केलं पाहिजे तिथे हजर राहिले पाहिजे. याने आम्ही सर्वांनी समजा निवेदन देऊन त्यांना मागणी केली आणि त्यांचं सकारात्मक आलं आम्हाला. काय नाव आपलं? अनिल अशोक तिरुखे, प्रभाग क्रमांक 12. महानगरपालिकेला आपण निवेदन दिलेलं आहे. काय विषय होता? विषय असा होता की आता मौलाना आझाद चौक ते एकता चौक नवीन रस्ता बनला आहे. पण ते रस्ता बनला त्याने नाले बनवले नाही. नाले बनवले नसल्यामुळे ते नाल्याचं पाणी लोकांच्या घरामध्ये चाललंय, बोरमध्ये चाललंय आणि पाईपलाईन फुटल्यामुळं ते नळाच्या पाईपलाईन मध्ये नालीचं पाणी गेल्यामुळं नाल्याच्या म्हणजे पाईपलाईन चॉकअप झाली आणि कम से कम 100-150 घरांना पाणी नाही 15 दिवसापासून. तो लोकांचा रोष एवढा वाढला आहे नगरसेवकावरती की आम्हाला प्यायला पाणी द्या. तर आम्ही त्याच्यामुळं आयुक्त मॅडम आलो असता त्यांना निवेदन दिलं की आम्हाला लवकरात लवकर नाल्याचं आणि नळाचं हे कनेक्शन लवकरात लवकर करून जनतेच्या समस्या समाधान करावं हे आम्ही मॅडमला सांगितलेलं आहे. त्यांचा काय प्रतिसाद? मॅडमना चांगला प्रतिसाद दिला. मॅडम म्हणे आम्ही लवकरात लवकर करू. काय नाव? माझं नाव सुनील बोर्डे, प्रभाग क्रमांक 12.